नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत खोडियार माताची उत्पत्ती. खोडियार माता कशा जन्माला आल्या आणि त्यांचा इतिहास काय आहे? महादेवांच्या वरदानाने आजपासून 1200 वर्ष पहिले खोडल मातेचा जन्म झाला होता. भावनगर जिल्ह्यामध्ये बोटद तालुका रोहित शाळा गावामध्ये मामडियाचार्यांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. मामडिया पेशाने मालधारी होता, म्हणजेच गुरंढोरं चारायचा. त्याच्यासोबत त्याची पत्नी देवलबा ही खूप महादेवांची उपासक होती. दोघांचा स्वभाव प्रेमळ आणि खूप दयाळू होता. त्यांच्या घरी संपत्तीची काही कमी नव्हती. समाजामध्ये त्यांचं प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व होतं. पण त्यांना कुठलीही संतान नव्हती. त्याच्यामुळे दोघंही खूप देवाला मनोमन साकडं घालायचे. त्यांचा एक निश्चय होता, त्यांच्या दारी कुणीही जर दुपारी भिक्षा मागायला आलं तर ते खाली हाताने कुणालाही जाऊ देत नसत. त्यावेळेला भावनगर जिल्ह्यामध्ये वलीपूरला शिलादित्य नावाचा एक राजा राज्य करत होता. तो मामडियाचा खूप जवळचा मित्र होता. जणू काही कृष्ण आणि सुदामा अशीच त्यांची जोडी होती. मामडिया जोपर्यंत दरबारात जायचा नाही तोपर्यंत दरबाराचा कारोबार चालायचा नाही, अशी त्यांची मित्रता होती. पण जळणारे सुद्धा त्या दरबारामध्ये होते. काही लोकांना त्यांच्या दोघांची मित्रता बघून ईर्ष्या उत्पन्न झाली आणि राजाचे कान भरले की मामडिया निसंतान आहे, त्याच्यामुळे तुमचं राजपाट सर्व तुमच्या हातातून निसटेल, तो अपशकुनी आहे. त्यानंतर मामडिया रोजप्रमाणे दरबारात आला. तेव्हा राजा त्याला म्हणाला, आपली मित्रता आता संपली. तेव्हा मामडियाला खूप दुःख झाले व तो वल्लभीपूरवरून त्याच्या गावाला जायला निघाला. आणि रस्त्यामध्ये त्याला सर्वजण हसत होते आणि सर्वजण हेच म्हणत होते की तुझ्या घरी संतान नाही म्हणून तुला राजाने हाकलून दिले आहे. त्याला खूप दुःख झाले. तो घरी आला आणि सर्व हकीकत त्याच्या पत्नीलाच म्हणजे देवलला येऊन सांगितली. आता तो हताश मनाने महादेवांची भक्ती करण्याचा निर्णय घेतो आणि भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये त्यांना प्रसन्न करण्यासाठी तो जातो. तेव्हा जोपर्यंत भगवान शिवशंकर मला प्रसन्न होऊन वरदान देत नाही, माझ्या घरी संतान देत नाही, तोपर्यंत मी अभिषेक थांबवणार नाही, असं त्यांनी निश्चय केलेला असतो व तो अभिषेक सुरू करतो. त्याच्यानंतर त्याला असं वाटते की आता महादेव मला काही प्रसन्न होत नाही, त्यामुळे मी आता माझं शिरच्छेद करून महादेवाच्या पिंडीला अर्पण करतो. शिरच्छेद करण्यासाठी तलवार काढतो. तेवढ्यात महादेव त्याला प्रसन्न होतात आणि वर मागायला सांगतात. तेव्हा तो मामडिया वर मागतो की देवा तुमच्या आशीर्वादाने मला सर्व काही आहे, पण संतान नाही. तेव्हा महादेव त्यांना आशीर्वाद देतात की तुझ्या घरी 7 मुली आणि 1 मुलगा म्हणजेच पाताळ लोकातील 7 नागकन्या आणि 1 नागदेवता जन्माला येणार आहे. येणाऱ्या शुक्ल पक्ष अष्टमीला घरामध्ये 8 पाळणे खाली तू तयार करून ठेव. हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि घरी येऊन देवलला सर्व हकीकत सांगितली. त्यांनी अष्टमी तिथीला 8 पाळणे तयार करून ठेवले आणि तिच्यामध्ये 7 नागिन आणि 1 नागदेवता प्रगट झाले. ते लगेचच मनुष्य बाल स्वरूपामध्ये होऊन गेले. शेवटी महादेवांचीच लीला. मित्रांनो, ही होती खोडियार मातेची उत्पत्ती कथा. आता तिला नाव खोडियार कसे पडले, तिची लीला काय, ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडले असेल तर कमेंट करा. जय खोडियार माता.